नमस्कार. आपण त्रिगुणांचा अभ्यास करतो आणि मागच्या वेळेस आपण सत्वगुणी माणूस असेल तर त्याला मृत्यूनंतर स्वर्गलोक, निर्मळ असा स्वर्गलोक मिळतो असं 14व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं. मी एकदा 14वा श्लोक परत वाचते. आपल्या सगळ्यांना जरूर असं वाटतं की मरणानंतर आपल्याला काय होईल माहिती नाही, पण निदान आयुष्यभर आपण चांगलं वर्तन का करावं, तर त्याची अगदी खात्री भगवंतांनी या 14व्या श्लोकात दिली आहे. किंवा जेव्हा सत्वगुणी माणूस असतो किंवा सत्वगुण त्याचा वाढलेला असतो आणि मरण पावला तो, तर उत्तम कर्म करणारा सत्वगुणी माणसाला निर्मळ दिव्य असा स्वर्गलोक मिळतो असं 14व्या श्लोकात भगवंतांनी आपल्याला खात्रीपूर्वक सांगितलं. यदा सत्वे प्रवृद्धेतु प्रलयम यान्ति देहभृत तदोत्तम विधान लोकान अमलान प्रतिपद्यते, असं आपण 14व्या श्लोकाचा अभ्यास करताना पाहिलं. आज एका श्लोकामध्ये रजोगुणी आणि तमोगुणीचा देह टाकल्यानंतर त्याचं काय होतं ते भगवंत आपल्याला सांगणार आहेत. आणि लगेच 16व्या श्लोकामध्ये स्वाभाविकच तिन्हीचं एकत्र, की सात्विक अर्थातच त्याला ज्ञान वैराग्य प्राप्त होतं म्हणून त्याला चांगलं फळ मिळतं, राजस कर्माचं फळ दुःख असतं आणि तामस कर्माचं फळ अज्ञान असतं. हे 16व्या श्लोकामध्ये ज्याला आपण एकत्र करून थोडक्यात काय आहे असं सांगायचं ते भगवंतांनी सांगितलं आहे. माऊलींनी 14, 15, 16 या तीनही श्लोकांना एकत्रितरित्या लक्षात घेऊन 5च ओव्यांमध्ये माऊलींनी या 3 गुणांचं वर्णन केलं की मृत्यूनंतर यांना हे मिळतं. थोडं मला आश्चर्य वाटलं की इतका महत्त्वाचा विषय आहे, माऊलींनी त्यात थोडक्यात काय आटपला असेल. आणि ज्यांनी निरूपणकारांची पुस्तकं पाहिली तर त्यांनी या गोष्टीला खूप प्राधान्य दिलं आहे. विविध प्रकारच्या उदाहरणांच्या सहाय्याने ह्या 14, 15, 16 या 3 श्लोकाला महत्त्व दिलं आहे आणि त्याच्याबद्दल विवेचन खूप केलं आहे. पण माऊलींनी मात्र 5च श्लोकात हे केलं आहे. आपण त्याचा अभ्यास करणारच आज, आपल्याला कळेल. 15वा श्लोक आहे. मी आता म्हटलं तसं की एकाच श्लोकामध्ये रजोगुणी आणि तमोगुणी या दोघांचं देह टाकल्यानंतर काय होतं. रजसी प्रलयंगत्वा, प्रलयंगता म्हणजे रजसी माणसानी देह टाकला, कर्मसंगेषु जायते, तर त्याचं काय होतं, मृत्यू प्राप्त झाला त्याला काय होतं. आणि तथा प्रलीनस्तमसी मूढ योनिषु जायते, आणि तमसी प्रलीन हा म्हणजे तमोगुण प्रबळ असताना मृत्यू आला तर काय होतं, तर मूढ योनी म्हटलं आहे. मूढ योनी म्हणजे अगदी पशु पक्षी कीटक जंतू डास अशा तऱ्हेचं त्यांना त्या योनीमध्ये जन्म मिळतो. कर्मसंगेषु जायते ह्याचा अर्थ त्या कर्माच्या पद्धतीने कर्मसंग म्हणजे ज्याच्यातून तो रजोगुण त्यांनी जोपासला त्याच मनुष्य देहामध्ये त्याला जन्म मिळतो. त्या रजोगुणी माणसाला मनुष्यदेह मिळतो आणि त्याच्या ज्या राहिलेल्या इच्छा असतात ना, रजोगुणी माणसाला खूप काहीतरी करायचं असतं सारखं, तर त्या सगळ्या त्याला इच्छा पूर्ण व्हायला स्वाभाविकच त्याला पुन्हा नरदेह मिळतो. आणि तमोगुणी माणसाला मात्र कीटक पशुपक्षी अशा अत्यंत मूढ अशा खालच्या योनीमधला जन्म मिळतो. आता याच्याबद्दल विचार आपल्याला करायचा आहे. हेतू असा आहे की असं जर आहे तर आपलं वर्तन कसं असलं पाहिजे यासाठी या विषयाला महत्त्व दिलेलं आहे. रजोगुणी माणसाचा देह सोडताना त्याचा जो विचार प्रभावी असतो. आता हा काही विषय 14व्या अध्यायामध्ये अचानक आला आहे अशातला काही भाग नाही. रजोरागात्मकम विद्धी असं म्हटलं आहे त्यांनी. तर रजोरागात्मकम विद्धी म्हणजे रागात्मकम याचा अर्थ राग म्हणजे प्रेम, आवड. तर रागात्मकम विद्धी म्हणजे ज्याची अशी जी काय आवड असते, आसक्ती असते, त्याची जी वासना असते, त्याला जे काही हवं असतं असा निर्माण करणारा तो रजोगुण आहे. आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये अनेक गोष्टी असतात, त्या इच्छा, त्या आकांक्षा, वासना, कामना, नवनवीन विषय उपभोगावेत, हे बघावं ते बघावं, इकडे जावं तिकडे जावं, असं त्या रजोगुणी माणसाला खूप काही लोभ असतो, खूप काही लालसा असते आणि आयुष्यभर त्याला खूप नवनवीन काही ना काहीतरी करायचं असतंच. पण हे सगळं करण्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की हे सगळं तो करतो त्याच्यामध्ये मी माझं असतं. मी वर्ल्ड टूर केली आहे असं जे असतं की मला हौस आहे, मला हिंडण्याची हौस आहे, मी वर्ल्ड टूर केली, तर असा रजोगुणी माणूस हा असा असतो की मी आणि माझं असा तो विचार करतो. आणि त्यामुळे मग ऐहिक गोष्टी, भौतिक गोष्टींमध्ये त्याला खूप आसक्ती असते, खूप प्रेम असतं. एकही नाटक सोडणार नाही, एकही सिनेमा सोडणार नाही, अशी आवड असते ती प्रत्येकाची. तर मृत्यूनंतरही काय होतं, तर तो स्वर्गात जातो, स्वर्गभोग मिळावेत ही पण त्याची आसक्ती असते, सगळंच त्याला आवडतं ना, त्यामुळे हे पण असतं. म्हणून मग त्याच्यासाठी सुद्धा तो पृथ्वीवरती नरदेहात असताना काहीतरी करत असतो बरं का. म्हणजे वर्णन असं केलं आहे की त्याला ती पण आवड असते
की विविध तीर्थक्षेत्री पण तो जाईल, व्रतवैकल्य करेल, दानधर्म करेल, अशा पण सगळ्या गोष्टी तो करेल. पण तिथेसुद्धा त्याचा उद्देश काय असतो? तो उद्देश हाच असतो की अशा सगळ्या दानाचं पुण्य काहीतरी पदरात पडावं आणि त्याचा काहीतरी आपल्याला उपयोग व्हावा. जे काही असेल ते मी माझं या सदरामध्ये त्याचं तो रजोगुणी जो असतो त्याचं वर्तन असतं. असं वर्णन म्हणजे त्याचा विचार केलेला आहे की त्यांनी देह टाकला की काय होतं. तर अशा वेळेला जर त्याचा मृत्यू आला आणि किती जरी त्यांनी काही काही उपासना केल्या असल्या, तीर्थक्षेत्री गेला असला, तरी मुळात विषयभोग रमण्यामध्ये त्याचा जास्ती आवड असते. त्यामुळे मनुष्य जन्म त्याला पुन्हा मिळतो आणि त्याचं जे उपभोगाचं चक्र आहे ते उपभोगाचं चक्र चालू राहतं. त्याच्या इच्छा पुन्हा पूर्ण होण्यासाठी त्याला नरदेह जरूर मिळतो. आता हे फक्त माणसालाच लागू आहे का असा विचार येतो. माणूस कर्म करतो आणि आपण कर्म म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला एक संबंध अध्यायच कर्माबद्दल भगवंतांनी आपल्याला सांगितलेला आहे. तर प्रत्येकच क्रिया जी आहे त्याला या सदरात मोडायचं नाही. काही क्रिया ज्या असतात त्या सहज होणाऱ्या असतात, त्याच्यासाठी आपल्याला काही परिश्रम घ्यायचे नसतात. पण आपण होऊन काहीतरी करतो, मी करता हा कर्तृत्व भाव त्याच्या मागे असतो, त्याच्याबद्दल आपण बोलतोय. त्या कर्मांबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. आणि मग असं जे आपण होऊन करत असणारं कर्म आहे ते कर्म चांगलं वाईट काहीतरी फळ त्या कर्माचं आपल्या पदरी पडतं. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळतं. चांगलं कर्म करूनसुद्धा त्याच्यामध्ये स्वार्थ आला तर कदाचित आपली काहीतरी चूक झाली असं आपण समजायला हवं, कारण त्या कर्माचं आपल्याला अपेक्षित असणारं फळ मिळत नाही. पण कर्म म्हटलं की त्याचं फळ मिळणारच आहे. आणि त्यातसुद्धा ते मी केलं असा जर कर्तृत्व भाव आपल्या जर असेल तर मग तो रजोगुणी जो आहे त्याचं तसं फळ मिळतं. आणि हा भाव नसेल, मी केलं हा कर्तृत्व भाव त्याच्याजवळ नसेल तर त्या क्रियेचा फळाचा प्रश्नच उद्भवते, कारण त्या फळाकडे बघून त्यांनी ते कर्म केलेलंच नसतं. सत्वगुणामध्ये आपण ती गोष्ट पाहिली. असा कर्माचा विचार आपण यापूर्वी पण केलेला आहे. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर दात पडणं, केस पांढरे होणं, टक्कल पडणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या निसर्ग नियमाने होणारच असतात. याच्यामध्ये आपल्याला काही थांबवता पण येणार नाही किंवा कोणाचं लवकर कोणाचं उशिरा. पण ह्या गोष्टी सगळ्या याच्यात आपण आपलं स्वतःचं काही कर्तृत्व दाखवू शकत नाही. निसर्गता ते घडत असतं, घडणार असतं त्या क्रियेत. आता हां, असं होऊ शकतं की त्या क्रियेमध्ये थोडासा अडथळा मी आणू शकते. म्हणजे असं की केस पांढरे झाले तर मी केमिकल लावून ते काळे ठेवू शकते, काळे करू शकते. हे शक्य आहे की केमिकल लावायचं आणि मग आपण खूप तरुण दिसतो आहे, आपलं वय एवढं नाही आहे असं 4 लोक आपल्याला म्हणतात. हे त्याचं फळ असतं. आपलं उदाहरण म्हणून घ्यायचं. अशी काही व्यक्ती कोणी माझ्या डोळ्यासमोर नाही आहे, पण उदाहरण म्हणून आपल्याला पटकन हे पटेल की निसर्गतः ह्या गोष्टी होणार असतात. परंतु आपण काही गोष्टी ह्या थांबवू शकतो, काही काळ थांबवू शकतो नेहमीसाठी. आणि त्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळतंही. काळ्याचे पांढऱ्याचे काळे केस केले काही केमिकल लावून तर त्याचं फळ आपलं काय आहे? आपण छान दिसावं, आपल्या लोकांनी तरुण म्हणावं, एवढं वय वाटत नाही आहे असं म्हणावं, हे फळ आहे त्याचं आणि ते फळही मिळतं. परंतु असं जरी असलं, हे जरी असलं तरी त्याच्याबरोबर दृष्टी मंदावते, हे पण घडतं. तेही आपल्याला अनेकांचे अनुभवांनी माहिती असतं की अशा केमिकलचा वापर केलं की दृष्टी मंदावते. आता हे कशामुळे होतं? ते जे करण्याचं कारण आहे ना, मी केलं किंवा मला लोकांनी चांगलं म्हटलं, ह्याचे दोन्ही प्रकारचे फळं नकोत का मिळायला? ते फळ लगेच मिळालं आपल्याला. 4 लोक चांगलं म्हणत आहेत, 4 लोक आपल्याला तरुण आहे असं म्हणतात, हे चांगलं फळ मिळालं. त्या मी केल्याचं वाईट फळ पण आपल्याला स्वीकारायलाच हवं, त्याला काही इलाजच नाही आहे. असं कर्माचं चांगलं वाईट फळ हे असतं. आपल्याला उदाहरण म्हणून हे घ्यायला हरकत नाही. प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात आणि त्यामुळे आपण चांगलं असेल ते आपल्या चांगलं लक्षात राहतं आणि असं जे आपल्याला नको असतं ते असं का बरं असं आपल्याला वाटतं. असं दुसरं जे आहे की थोडासा आपण माणसाचा विचार करताना पशुपक्ष्यांचा विचार करूया की पशुपक्ष्यांचं काय असतं? ते निसर्ग नियमाप्रमाणे वागतात. आपण निसर्गाच्या विरुद्ध वागलं की त्याचं जे काही फळ आहे त्याचा विचार आपण आत्ता केला. पशुपक्षी जे आहेत हे सगळेजण निसर्ग नियमाप्रमाणे वागतात. म्हणजे निसर्ग नियम काय तर त्यांचं जीवन जगताना त्यांना ज्या गोष्टी निसर्गतः करायला हव्यात, म्हणजे एखादा वाघ आहे आणि त्या वाघाला शिकार करताना समोर गाय दिसली तर तो शिकार करणार आणि गाय खाऊन टाकणार. याच्यामध्ये
गोहत्येचं पातक वाघाला लागत नाही, कारण त्याला भूक ही एकच गोष्ट माहिती आहे. निसर्ग नियमाप्रमाणे तो वागलेला आहे. निसर्ग नियमाप्रमाणे भूक आहे आणि समोर ती भूक शमवण्यासाठीची गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांनी ती गाय मारलेली आहे. आता हा जो काही मी गाय मारली असं तो कुठेच म्हणत नाही. तो काही सगळ्या वाघसिंहांच्या सभेमध्ये जाऊन सांगत नाही की मी एका दणक्यात गाय मारली आणि असलं तो काही करतच नाही. म्हणजे स्वकर्तृत्व जे काही आहे ते त्याच्याजवळ नाही आहे. ते कर्तृत्व सांगणं, हा कर्तृत्व भाव जो आहे तो सांगणं, हे काही तो करत नाही. तो कोणाला सांगायला जाते त्याची भूक शमवणं एवढं एकच त्याला एका फटक्यात गाय मारल्याचं कर्तृत्व आपलं आहे, हे काही त्याला कोणाला सांगायला जायचं नसतं. किंबहुना आपण वाघ आहोत आणि आपण ती मारलेली गाय आहे आणि ती गाय फार पवित्र आहे आणि हे असली जाणीव पण त्याला नाही आहे. गोहत्या आहे ती असली जाणीवच त्याला नाही आहे. माणसाला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. माणसाला जी बुद्धी आहे त्याच्याप्रमाणे दिलेली आहे. त्याला फक्त भूक ही जाणीव आहे आणि ह्या समोर दिसणाऱ्या गायीला मारल्यानंतर आपली भूक शमणार आहे हे ज्ञान त्याच्याजवळ आहे. त्यामुळे प्राण्यांना जे आहार निद्रा भयमैथुनांचं असं जे आहे त्यामुळे ते निसर्गतः ह्या जाणीवेप्रमाणे वागतात, कारण त्यांची मुळी भोग योनीच आहे. पशुपक्षी प्राण्यांची त्याला भोग योनीच म्हणतात. त्या ह्या 4 गोष्टींच्या बाहेर ते काही करत नाहीत. असंही होत नाही त्या वाघाने गाय मारल्यानंतर ती गाय खाऊन झाल्यावर त्याची भूक शमलेली असते, त्यानंतर त्याला एखादी गाय दिसली तर तो बघत सुद्धा नाही त्याच्याकडे. माणसाचं तसं नाही आहे. माणूस साठवून ठेवण्याची पण गोष्ट माणसाजवळ आहे, यांचं तसं नाही आहे. आणि त्यामुळे त्यांना काही आपण केलेल्या या अशा प्रकारच्या कृत्याचं पाप पुण्य लागणार आहे अशी पण काही भानगड नाही. त्यांनी आपण ना ह्या सगळ्या प्राण्यांना नावं दिली आहेत त्यांच्या त्यांच्या गुणांमुळे, पण हे पण त्यांना स्वतःचं ते नाव पण त्यांना माहिती नाही आहे. वाघाला नाव वाघ आहे, हत्तीला हत्ती आहे का हरणाला हरिण आहे त्याला कोणी माहिती. हे आपण त्यांना दिलेली खुणा म्हणजे नाव आहे. आता मांजर चोरून दूध पितं म्हणजे आपल्याला लक्षात आलं लागतं. स्वयंपाकघराची खिडकी जर चुकून उघडी राहिली आणि तळमजल्याला घर असलं तर झालंच. तर तसं व्हायला नको म्हणून आपण काळजी घेतो. कारण मांजराचं असं आहे की त्याला भूक नावाची गोष्ट आहे. त्याला चोरीची भावना नाही आहे, त्याला चोरून दूध प्यायचं आहे असं नाही आहे. भुकेच्या भावनेनं तो दूध पितो आहे आणि त्यामुळे त्याला कुठून तरी काठी बसेल याचं पण भय आहे. म्हणजे जशी भूक आहे तसं भय पण आहे. आणि भुकेसाठी तो अगदी हळूवारपणानं हळूच येतो, आपलं काम साधतो आणि निघून पण जातो, कारण कोणीतरी मारेल काठी घेऊन याची भीती पण त्याला आहे. म्हणजे भय आणि भूक या दोनाचीच जाणीव त्याला चोरी ही जाणीव नाही आहे. कितीही प्राण्यांच्या तुम्ही उदाहरणं घेऊ शकाल. चांगलं हिरवं कुरळ आहे तर ती गाई म्हशी त्या कुरणामध्ये चरायला जातात. हे कुरळ आपल्या मालकाचं आहे का आपल्या शेजाऱ्याचं आहे का आणखीन कुणाचं आहे याच्याशी त्यांचा काही संबंध नसतो. त्याला गवत दिसलं की ते खाणार. ते कोणाचं आहे ही भावनाच त्यांच्याजवळ नाही आहे. असं माझं तुझं पण हे प्राण्यांजवळ नाही. त्यांना भूक आहे, त्यांना भीती आहे, त्यांना ही जाणीव आहे. आहारशय्या भयमैथुनांच्या एवढंच त्यांना आहे. भूक नसेल तर ते बघणार नाहीत. मगाशी आपण म्हटलं की खरोखर त्यांची भूक भागलेली असेल तर समोर जरी शिकार आली तरी ते बघणार सुद्धा नाहीत. आत्ता आपल्याला नको आहे ना, उद्यासाठी ते काही संग्रह करून ठेवणार नाहीत, कारण ही जाणीवच त्यांना नाही. उद्यासाठी ठेवावं ही जाणीव त्यांना नाही. त्यामुळे त्यांच्या जाणीवांचा विचार केला तर त्या ह्या 4 गोष्टींच्या मर्यादित स्वरूपातच ते वागतात. आता आपण माणसाशी तुलना केली. माणसाकडे कसं आहे की मी करता, मी भोगता, हा भाव त्याच्याजवळ, ही जाणीव माणसाला आहे. आणि त्यामुळे तो जे काही कर्म करतो त्याची फळं त्याला भोगावी लागतात. स्वाभाविकच आहे. आता त्याच्या माणसाच्या कर्मात तुझं माझं आपलं परक हे सगळं आहे, किंवा त्याला योग्य अयोग्यता पण कळते, काय बरोबर काय चूक हे सगळं त्याला कळतं. त्याला सतसत विवेकबुद्धी आहे, काय करणं बरोबर आहे काय करणं चूक आहे त्याला कळतं. म्हणजे चोर जेव्हा चोरी करायला जातो तेव्हा आपण चोरी करतो आहोत हे चुकीचं आहे त्याला पण माहिती असतं. त्याला माहिती नसतं असं नाही की चोरी करणं हे पाप आहे, चोरी करणं हे चूक आहे, त्याला पण कळतं. कधी गरजेपोटी, कधी हव्यासापोटी, कधी मोहापोटी तो ही गोष्ट करतो. ती वाईट आहे, ते दुष्कृत्य आहे हे माहीत असलं तरी ती गोष्ट तो करतो. आणि मग स्वाभाविकच अशा दुष्कृत्यांचं फळही त्याला भोगावं लागतं. चोरी करणं पाप आहे, व्यसन करणं वाईट आहे हे त्याला काही कळत नाही का, पण तरीही तो करतो, मग त्याचं फळ भोगावं लागतं.
परवा आमच्या ओळखीमध्ये एकांना बरं नाही म्हणून मला कळलं. तर मी आपण काहीच म्हणजे काय भेटायला गेलो तर आपण अरे बापरे असं का, मग डायलिसिस आहे, अमुक आहे तमुक आहे. मग घरी आल्यावर मी सहज म्हटलं असं का. आता आयुष्यभर जर थोडं का होईना व्यसन केलं असेल तर त्याचे परिणाम तसं होतंच का, सगळ्याला होतं असं नाही, पण म्हणजे आता आपण केलं आहे ना तेव्हा आपल्याला ते करताना काही गैर वाटलं नाही, मग आता का असं. माणूस जे आपल्या कर्तृत्व भावापोटी काही गोष्टी करतो ना तर त्याचेही फळं त्याला भोगावी लागतात. आता हा कर्तृत्वभाव जसा असतो ना तसं थोडंसं धर्म, नीती अनिती पण ह्याच्याही त्याच्या काही कल्पना आहेत माणसाच्या, आणि त्या नीती अनितीच्या कल्पना म्हणजे योग्य अयोग्यतेच्या ज्या कल्पना आहेत त्याही त्याला बरोबर कळतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा 4 तरुण मुलं, आईवडील आपले घरात नाही आहेत आणि रात्री जागायला एकाच्या कोणाच्या तरी घरी आले की आज आमच्याकडे कोणी नाही या बरं का, आणि अपेय पान त्यांनी करायचं तयारी केली आणि दाराची बेल वाजली, तर आत्ता कोणाला असेल असा मनात विचार करताना ते काय करतील, पहिल्यांदा आपण काहीतरी चुकीचं वागतो हे माहिती असणारे हे आपला ग्लास लपवतील. पण तेच समजा चहा पित असले तर बेल वाजल्यावर अशी घाबरगुंडी नाही उडणार, तर या 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 आपल्यातला चहा देतील आणि या या आत्ताच घेतला आहे तुम्हाला देतो आहे शिल्लक असं म्हणतील. त्यामुळे नीती आणि तिच्या योग्य अयोग्यतेच्या ज्या कल्पना आहेत त्या माणसाच्या आहेत, काय बरोबर काय चुकीचं आहे, कुठेतरी चुकीचं वागतो आहे ह्याची भावना आपल्याला असते, आणि ती चुकीची गोष्ट लपवण्याची ती जी अपराधीपणाची गोष्ट आहे ती अशी कृतीनं माणसं हे करतात सुद्धा, पण त्याचं फळ मिळायचं ते मिळणारच ना. त्यामुळे मनुष्य योनीचा विचार केला तर ती कर्मयोनी आहे आणि पशुपक्ष्यांची योनी जी आहे ती भोगयोनी आहे. रजोगुणी आता आपण माणसांचा विचार केला तर रजोगुणी जो माणूस आहे त्याला हे पापपुण्याचं फळ आहे ते त्याला भोगावं लागतं. आणि आता विचार आपण ह्या श्लोकामध्ये असं करतोय की त्याच्या मृत्यूच्या वेळेला जर त्याची मनोबुद्धी कुठे त्या विषयवस्तूमध्ये अडकली तर त्याला पुन्हा मनुष्यजन्म मिळणार आहे. रजोगुणी माणसाला मनुष्यजन्म मिळणार आहे नक्कीच, कारण त्याच्या त्या इच्छा पूर्ण व्हायला पाहिजेत म्हणून. पण जन्मभर चांगली कर्म केली आहेत, चांगला सात्विक भाव आहे, आणि दुर्दैवानं काही तात्कालिक कारणामुळे अखेरच्या वेळेला काहीतरी असा मनात विचार आला मृत्यूच्या वेळेला तर काय होईल. जसं आपल्याला जडभरताची गोष्ट माहिती आहे की आयुष्य सगळं चांगलं गेलं, सत्वगुणीच गेलं, सगळ्या प्रकारचं ज्ञान संपादन करण्यामध्ये गेलं, पण एका त्या हरणाच्या प्रेमामध्ये अडकला. मात्र अखेरच्या वेळेला त्या हरणाची काळजी वाटली आणि मग त्या हरणाचा जन्म घ्यावा लागला, ही आपल्याला गोष्ट माहिती आहे. म्हणजे जरी या जन्मामध्ये असं सगळं जरी हे असलं तरी अखेरच्या वेळेला समजा तो रजोगुण आला आणि त्यावेळेला मृत्यू आला तर मनुष्यजन्म तर येईलच, पण त्या जन्मात त्याचं आचरण सात्विक राहील. आता हे वाचताना माझ्या मनात लगेच विचार आला की मग जडभरताला त्या हरणाचं जन्म का आला, म्हणजे त्याला माणसाचा जन्म यायला हवा होता, त्याला हरिण का व्हावं लागलं असं आलं. तर ह्याच्यात आपल्याला कळेल की अखेरच्या वेळेला त्याचं ते त्या हरणावरचं जे प्रेम होतं त्या प्रेमामध्ये इतका गुंतला की त्याला पुन्हा हे म्हणजे त्याच्यात त्यांनी पुन्हा आपल्याला असं म्हटलं आहे की एखादा माणूस समजा म्हणाला की हा प्राण्यांचं पशुपक्ष्यांचं बरं आहे ना, की ह्यांना काही टेन्शनच नाही हो, आम्हाला किती रोज उठून टेन्शन, आम्हाला गाड्या पकडा जा, काय चांगलं काय वाईट कोण काय म्हणेल याच्या किती काळजी असते. पशुपक्ष्याला काय आहे का हो, काही त्यांना काळजी नाही. असं एखाद्याने म्हटलं ना की मग भगवंत म्हणतो थांब तुला पुन्हा जन्म तसाच देतो आणि बघ म्हणे ना काय वाटतं ते. तर अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा आपल्याला वाचायला मिळतात. तर थोडक्यात काय की एखाद्याचं जे काही जीवन आहे आणि जे काही सामान्यपणानं त्याच्या जीवनामध्ये संसारिक जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात आणि समजा प्रापंचिक माणूस आहे मृत्यूच्या समयी त्याला स्वाभाविकच प्रपंचातल्या गोष्टी त्यातल्या व्यक्ती त्यातले काही प्रसंग काही राहून गेलेल्या गोष्टी असतील त्याची आसक्ती असं काहीतरी आठवेल मृत्यूच्या वेळेला. आपल्याकडे आपण 10व्याला जातो त्यावेळेला तिथे काही त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल अशा प्रकारच्या काही तिथे गोष्टी बोलतो सुद्धा की त्यांचं मागे काही वासना राहू नये, कोणाची काळजी राहू नये. तर त्याचं कारण हेच असतं की
ती इच्छा राहू नये, कारण ती इच्छा पुरी करायला पुन्हा त्या नरदेहामध्ये यावं लागतं. पण भगवंताचं म्हणणं असं आहे की रजोगुणी माणसाचा जन्म पुन्हा मिळतो, कारण त्याची ती आसक्ती जी राहिलेली असते ती पुरी होईल. एखादा काय होतं, एखादा स्वभावतः तमोगुणी जो आहे तर त्याला रागलोभ आहे. रागलोभ असतं, त्याला आपल्याजवळ रागलोभ आहे ह्याच्याबद्दल काहीच कमीपणा वाटत नाही, की आपलं काही ते चुकतं असं पण त्याला वाटत नाही. त्यामुळे त्याच्या दृष्टीने ते रागलोभ असणं हे बरोबरच आहे. त्यामुळे अशा माणसाला जर मृत्यू आला तर त्याला मनुष्य देह प्राप्त होईल, पण असुरी संपत्ती प्राप्त होईल. म्हणजे ते जे रागलोभ मोह आहेत त्या सगळ्या दुर्गुणांसह त्याला जन्म घ्यावा लागेल. थोडक्यात असं आहे की पूर्वकर्म काय आहे, त्या पूर्वकर्मानुसार पूर्वसंस्कारानुसार आपल्याला तो जन्म आपला अवलंबून आहे. प्रयत्न केला, सत्संगात राहिलो, सद्ग्रंथांच्या सहवासात राहिलो तर आणि थोडीशी आध्यात्मिक उन्नती आपण आपली करून घेतली तर आपल्याला परमेश्वराकडे जाता येईल वगैरे वगैरे. आणि हे पण एका अर्थाने भगवंतांनी वरदान दिलेलं आहे. भगवद्गीतेचा अभ्यास करणाऱ्यांना भगवंतांनी खात्री दिली आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या अलिप्तपणानं आपल्या या सगळ्या जीवनाकडे बघता येईल आणि अखेरच्या वेळेला भगवंताचं नाम घेता येईल अशासाठी म्हणून हा त्रिगुणांचा अध्याय आहे असं म्हणायला हरकत नाही. तमोगुण प्रबळ झाल्यावर मृत्यू आला आणि तर मग जीव काय होईल तर तो मूढ योनीत जन्म घेईल असं त्यांनी म्हटलं. याचं कारण असं आहे की तो तमोगुणी आहे, त्यामुळे त्याला विवेक नाही, त्याला वैराग्य नाही, त्याच्याजवळ दैवी सद्गुण जे असायला हवेत तेही नाहीत. रजोगुणी माणसासारखं कर्म करण्याची पण प्रवृत्ती त्याची नाही, आळशी आहे, प्रमाद होतात, त्याच्यातनं चुका होतात, निद्रा येते त्याला. आपण सगळं हे पाहिलं आहे की तमोगुणी माणूस म्हणजे निद्रा, आळस आणि प्रमाद. त्यामुळे ह्या सगळ्यांनी युक्त असणारा तो आहे. आणि मग अशाला साहजिकच मृत्यूनंतर त्याला किडामुंगीचं जीवन येतं. कधी कधी असं वाटतं की हल्ली एवढे रोग बळावलेत. पूर्वी एक डासच असायचा आणि डासांचा मलेरिया असं आपण म्हणायचो. आता इतक्या प्रकारचे ताप येतात आणि इतक्या प्रकारचे जंतू असतात आणि त्या सगळ्याचं उत्तर हेच असतं की आपल्याला माहीत पण नाही, दिसत पण येत असे जंतू आहेत. तर हे सगळे जे आहेत ते तमोगुणी मंडळी त्या रूपात येतात का काय कोण जाणे. आणखीन एक विषय या निमित्तानं सगळ्या निरूपणकारांनी आपल्याला सांगितलं आहे की आत्महत्या करणारे जे असतात ते नक्कीच मूढ योनीमध्ये पुढला जन्म मिळतो. कारण आत्महत्या करणं, शरीर जर आपण निर्माण केलं नाही आहे तर शरीर नाश करण्याचा अधिकार पण आपला नाही आहे. भगवंतानी आपल्याला इथे पाठवलं आहे, भगवंत आपल्याला घेऊन जाणार आहे. त्याच्यामध्ये आपण जो काही गडबड केली तर त्याचं फळ आपल्याला असंच मिळणार की आपल्याला मूढ योनीमध्ये जन्म घ्यावा लागणार. याविषयी सगळे धर्माचं किंवा काय म्हणायचं अध्यात्माचं धर्माचं तर आहेच, पण न्याय किंवा कायदासुद्धा हेच सांगतो. कायद्याचं पण म्हणणं हेच की आत्महत्या करणं हा चांगलाच गुन्हा आहे. या बाबतीत सगळ्यांचं एकमत आहे. आता त्याच्यात थोडासा हे आपल्याला करता येईल की आयुष्यभर सदाचरणी आहे आणि अखेरच्या कुठल्या तरी ह्याच्यात म्हणजे असं आहे की प्रायोपवेशन केलं आहे तर आयुष्यभर चांगलं. आपण सावरकरांचं उदाहरण घेतो तर सावरकरांनी प्रायोपवेशन केलं म्हणजे आपला देह तसं म्हटलं तर अन्नद्वेष केला आणि अन्नत्याग करून हळूहळू तो देह म्हणजे देह नाशाकडेच ते गेले. किंवा फासावर लटकलेले जे काही देशप्रेमी आहेत यांचं काय, तर यांच्या बाबतीत मात्र आपल्याला असं हे कळता येतं की ही जी मंडळी आहेत त्यांना मात्र हे सत्वगुणीच आहेत. कारण एका ध्येयासाठी प्रेरित होऊन त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे त्यांना मात्र त्यांनी देह टाकलेला नाही आहे, त्यांच्या त्या ध्येयासाठी त्यांना देह टाकावा लागलेला आहे. आणि म्हणून त्यांच्याबद्दल मात्र आपण विचार वेगळा करतो. त्यांना मात्र नक्कीच सत्वगुणी किंवा ईश्वरच त्यांना आपल्याजवळ घेतो असं म्हणायला हवं. संत किंवा जे आत्मज्ञानी आहेत यांच्या बाबतीत भगवंत म्हणतो सर्वथा वर्तमानोपी स योगी मयी वर्तते. असा हा जो योगी आहे म्हणजे त्याचं आत्मज्ञानी आहे संत म्हणजे अनुसंधान आहे, भगवंताशी अनुसंधान आहे त्याचं. त्यामुळे त्याला केव्हाही कुठेही त्यांनी देह सोडला तरी तो भगवंताशीच विलीन होतो. त्याच्यासाठी आपण म्हणजे तो उत्तरायणात आहे का दक्षिणायनात आहे, दिवसा आहे का रात्री आहे ह्याचा काही संबंध नाही. कारण त्याचं अनुसंधानच मुळे भगवंतापाशी आहे. त्या त्यांनी केव्हाही देह टाकला तरी तो भगवंताशी जातो.
असं आपण अनेक संतांची उदाहरणं पाहतो. चोखामेळा त्याचा अंतिम क्षण, म्हणजे त्यांनी देह टाकला, तो भिंतीचं काम करत असताना वरनं पडला आणि देह टाकला. तो काम करत असताना म्हणजे अपघाती निधन आहे त्याचं आहे, पण अपघात झाला तरी तो अनुसंधान भगवंताचा आहे. त्यामुळे त्याच्या हाडातून सुद्धा विठ्ठल 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 आवाज येतो आहे. आणि असं असल्यामुळे त्याचं अपघाती निधन असून सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये मात्र आपल्या लक्षात येतं की अनुसंधान असल्यामुळे आत्मज्ञानी संत या मंडळींना ईश्वराशीच ते विलीन होऊन जातात. आता आपल्या बाबतीत विचार करायचा झाला तर आपलं हे जे की नाटक आहे ते केव्हा पडदा पडणार आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे आपण कायमच सत्वगुणामध्ये किंवा त्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा, अशी खरं म्हणजे भगवंताचं सांगणं आहे आपल्याला. कारण पडदा केव्हा पडेल माहिती नाही, त्यामुळे आपण कायमच त्या तयारीत राहिलं पाहिजे. ही आपल्याला दिलेली एक सावधगिरीची सूचना आहे. आणि खरं आहे, चांगली गोष्ट करावीशी वाटली ना की ती लगेच करावी. भगवंत जर सूचना देतोय तर त्या सूचनेप्रमाणे आपण लगेच तयारीला लागावं. उद्याचं काम आज करावं, आजचं काम आत्ता करावं, असं जे म्हणत आहे तर आपल्याला भगवद्गीता या श्लोकामध्ये सांगते आहे की असं जर घडतं तर मोगळाचं काय होतं, रजगुणाचं काय होतं. आणि डायरेक्ट अनुसंधान ज्याचं आहे तो भगवंताशी कसा जातो, तर त्याचं त्वरित आपल्याला दिलेल्या ह्या सावधगिरीच्या सूचनेचं पालन आपण करावं. ते जे सात्विक जीवन आहे म्हणजे समजदारीचं म्हटलं तर की कुठे काही मायामोह नाही, आसक्ती नाही, कसलाही दुराग्रह नाही, असंच हवं आहे तसंच हवं आहे असं काही नाही. जे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे ते मोठ्या प्रेमानं आणि श्रद्धेनं ते करणं, मनापासून करणं. काय फळ मिळेल ते मिळेल, ते आपल्या त्या फळाकडे न बघणं, असं सगळं विचार करायचं. भविष्याची चिंता पण करायची नाही. अशा सगळ्या गोष्टी जर झाल्या, भूतकाळामधल्या दुःखाचा विचार करायचा नाही, भविष्यकाळाची चिंता करायची नाही आणि अनुसंधान ठेवायचं, हा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आहे, असं खरं तर भगवंताचं सांगणं आहे आपल्याला. जरा काही थोडासा जरी एखादा वाईट विचार मनात आला तरी लगेच तो काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी पण भगवंताचं नाव घ्यायचं. म्हणजे येतं, आता मन आहे, चंचल आहे, वाईट विचार, काहीतरी भीतीचे विचार मनामध्ये येतात आणि त्याच वेळेला शेवटचा क्षण असला तर, आणि म्हणून तसं झाल्या लगेच आपण काय करायचं तर ते आपण लगेच नाम घ्यायचं आणि तो विचार बाजूला करायचा. अशा अनुसंधानात राहावं असं आपल्याला उठताना झोपताना, अहो येता जाता वदनी बदता ग्रास गळता, घरी दारी शय्ये वरी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्याच्याली भगत चिंतन करी, असं म्हटलं आहे. ते याच अर्थाने की काही नाही, बाकी काही करायचं नाही, नाम घ्यायचं. म्हणजे हाताने करायची कामं करायची, बुद्धीने करायची कामं करायची, पण अनुसंधान मात्र भगवंताचं ठेवायचं. सदा रामनामे वदा पूर्ण कामे, कदा बाधी जैना पदा नित्य नेमे, असं स्पष्ट सांगितलं आहे भगवंतानी आपल्याला की रामनामे वदा पूर्ण कामे. सगळ्या कामांमध्ये काय करा, रामनाम घ्या आणि मग काय होईल, त्या कदा बाधी जैना पदा नित्य नेमे, काही काळजीच करायचं कारण नाही. केव्हाही त्याला मृत्यू येऊ दे, देह टाकला जाऊ दे, काही त्रास नाही आहे. आता देह म्हणजे जीवनाला कंटाळलेल्या लोकांबद्दल आपण म्हटलं आहे, पण देह काही आपला नाही आहे, त्यामुळे तो ज्यांनी इथे आणला आहे त्यालाच द्यायला हवा. आपण म्हणजे इच्छा हो जशी मानसी करीत असे, हा देह तुझा असे. रोज आपण श्लोक म्हणतो, इच्छा हो तशी मानसी करीत असे, तुझी काय इच्छा आहे तसं कर, हा देह तुझा आहे. असं जर आपण रोज प्रार्थना करतो आहे आणि मृत्यू तर येणारच आहे, मग एवढी साधना करणाऱ्यांनी काय आपल्याला गोष्टी सगळ्या माहिती आहेत की मृत्यूच नको असं समजा एखाद्याने म्हटलं तर ते शक्य नाही आहे. भगवंतांनी उदाहरणाने दाखवून दिलेलं आहे की दिवसा नको, रात्री नको, रस्त्यात नको, घरात नको, तर उंबरठ्यावर पण मारलेला आहे. त्यामुळे तो नकोला काही अर्थ नाही आहे, तो येणारच आहे. मग सत्वगुणी कोण, तर जो मृत्यूचा विचार करत नाही, अनुसंधानात भगवंताच्या राहतो. भगवंताकडलं अनुसंधान जे आहे त्याचं क्षणभरही सुटत नाही, सतत त्याचा विचार करतो, आपोआप त्याचा शेवटचा दिवस गोड होईल, अशा प्रकारचा विचार आपल्याला त्यांनी सांगितला. आता देह हे भगवंताकडे जाण्याचं साधन आहे. म्हणजे काय आहे, आपण मगाशी पशुपक्षी यांचा विचार केला आणि नकळत त्याच्याशी तुलना केली आपल्या म्हणजे माणसाची, त्यावेळेला आपल्या लक्षात आलं की पशुपक्ष्यांना काही अनुसंधान ठेवता येणार नाही आहे भगवंताचं.
त्यामुळे त्यांना पुन्हा हे करता कसं येईल, नरदेहात कसं करता येईल ह्याची काही त्यांना विवंचना नाही आहे किंवा त्यांना ते कळत नाही आहे, त्यांना ती जाणीव नाही आहे असं आपल्या लक्षात येईल. मग इथे मात्र तसं नाही आहे. भगवंताकडे जाण्याचं एक आपल्याला हे मोठं नरदेह साधन मिळालेलं आहे आणि त्यामुळे त्याला नीट ठेवलं पाहिजे, त्याची काळजी नीट घेतली पाहिजे. आता समजा हा देह गेला तर भगवंत दुसरा देह देणार आहे. आपण वासवच्या जीवनाने पाहिलेलं आहे. त्यामुळे जुना देह टाकायचा आणि नवा देह घ्यायचा. फक्त हे आपल्याला ह्याच्याबद्दल श्रद्धा हवी, ह्याच्याबद्दल आपल्याला खात्री हवी. आणि मग आपल्याला माहिती आहे की समजा आपण इथून आपल्याला पुण्याला जायचं आहे, तर पुण्याला जाताना आपण गाडीत बसलो आहे आणि वाटेत समजा गाडी बंद पडली, तर मग आपण दुसरी घ्यायला हवी आणि मग पुण्याला जायला हवं. तसं भगवंतापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि हा देह समजा मध्ये टाकला गेला तर दुसरा मिळणार आहे. इतकं सहज आपल्या लक्षात येईल की दुसरा मिळणारच आहे. येशू ख्रिस्ताला म्हणजे येशू ख्रिस्तासारखी जी संत मंडळी असतात, तर येशू ख्रिस्ताला जेव्हा मारलं तेव्हा त्याचा मृत्यू हा सत्वगुणातच झाला असं म्हणायला हवं. अखेर म्हणजे मारलं असलं तरीसुद्धा, कारण तो काय म्हणाला की आत्मा अमर आहे, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम धरती पावका, त्याला कोणी मारू शकत नाही, त्याला कोणी तोडू शकत नाही, हे असं आहे. आणि वरती तो म्हणाला की ही माणसं काय करतायत ते त्यांना कळत नाही आहे, त्यांना समजत नाही आहे, म्हणून ते असं करतात. आता हे जे त्याचं बोलणं आहे सत्वगुणी आहे. आपल्याला मारतायत ह्याच्याबद्दल राग नाही आहे, ह्याच्याबद्दल दुःख नाही आहे, की ते लोक काय करतात त्यांना कळत नाही आहे. आता असंच आहे किंवा मगाशी आपण म्हटलं की देशभक्त जे आहेत त्या देशभक्तांच्या बाबतीत अखेरच्या क्षणीसुद्धा ते भारत माता की जय म्हणत आहेत. तर अशांना मारणाऱ्यांबद्दल द्वेष नाही आहे, मारणाऱ्यांबद्दल काही राग नाही आहे, हा सत्वगुणच आहे. आणि सदैव जाणारे किंवा मग अशी आपण म्हटलं समाधी घेणारी संत मंडळी जे समाधी घेणारी आहेत किंवा सावरकरांसारखं प्रायोपवेशन करणारे, हे काही सगळे आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांना घाबरून नाही आहे काही हे करत आहेत. भगवंताच्या नामस्मरणातच ते समाधी जो आहे किंवा देहत्याग जो आहे तो त्या नामस्मरणातच केला आहे किंवा देशाच्या नामस्मरणातच केलेलं आहे असं दिसेल. रणांगणावर जे सैनिक लढतात आणि तिथे त्यांना मृत्यू येतो, हातो वा प्राप्सी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम असं म्हटलं आहे की धर्मयुद्धामध्ये तो मृत्यू पावलास. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तू काय काळजी करू नको, ह्या युद्धामध्ये तू मृत्यू पावलास तरी देखील तुला स्वर्ग मिळणार आहे, कारण हे धर्मयुद्ध आहे. युद्धामध्ये तुला मृत्यू होणार आहे, त्यामुळे स्वर्गात तू नक्की जाणार, पुन्हा तुला मनुष्यजन्म नक्की मिळणार, पुन्हा भगवत प्राप्तीची तुला संधी मिळणार असं भगवंतांनी त्याला सांगितलंच आहे. पण हे सगळं घडतं कसं? अंतकाळी जो गुण तसा आपला पुढला जन्म, हे असं घडतं कसं हे आपल्याला भगवंत सांगणार आहे. मग असे म्हटलं की 16व्या श्लोकामध्ये पुन्हा आधीचे जे 2 श्लोक झाले म्हणजे तिन्ही गुणांचं सांगून झालं. सत्व रज तम ह्या तीनही प्रकारच्या तीनही प्रकारचे गुण असणाऱ्या माणसांना जेव्हा देह टाकला जातो तेव्हा काय होतं असं सांगून झालं आहे. आता ते आपल्याला 16व्या श्लोकात सांगणार आहे. कर्मणः सुकृतस्याहु सात्विकम निर्मलम फलम रजसस्सु फलम दुःखम अज्ञानम तमसा फलम. 16व्या श्लोकामध्ये एका श्लोकात तिन्ही गोष्टी पुन्हा एकदा सांगितल्या, काही राहायला नको मनामध्ये किलमिश. काय म्हणतात ते? कर्मण हा सुकृत शब्दामध्येच अर्थ आहे चांगली गोष्ट, चांगलं केलेलं कर्म म्हणजे पुण्यकर्म, श्रेष्ठ कर्म, चांगलं कर्म, सत्वगुणी माणसाचं कर्म. त्या सुकृतस्य आहुला सात्विकम निर्मलम फलम, त्याचं फळ सात्विक आहे. ज्याचं सुकृतच आहे चांगलं पुण्यकारक कर्म ज्यांनी केलं आहे त्याला फळही चांगला निर्मळ सात्विक मिळणारच आहे. रजसस्सु फलम दुःखम, रजोगुणी माणसाच्या कर्माचं फळ दुःख, हे हवाय ते हवाय ते हवाय म्हणून. आणि ज्ञानम तमसा फलम, आणि तामसी माणसाच्या कर्माचं फळ हे अज्ञान. असं एका श्लोकात तिन्ही सांगून टाकल्या गोष्टी. आणि मग आता 14, 15, 16 झाल्यानंतर माऊलींच्या 5च ओव्या आहेत, त्या 5 ओव्यांचा आपण अभ्यास करूया. खरं तर 16व्या श्लोकावर निरूपणकारांनी खूप मोठं निरूपण केलं आहे, त्याचा विचार आपण करणारही आहोत. पण माऊलींच्या ओव्या आधी बघूया आणि मग इतरांचं पाहूया. 260वी माऊलींची ओवी आहे. येण्याची पै कारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे श्रौतसार समो. आता श्रौत समो ह्याचा अर्थ वेद श्रुती हे जो समुदाय आहे ज्याला आपण श्रुतिस्मृती ग्रंथ म्हणतो आहे त्याच्याबद्दल आहे. ते म्हणतात की येण्याची पै कारणे जे निपजे सत्वगुणे, सत्वगुणातून जे निपजतं म्हणजे उत्पन्न होतं
त्याच्यामध्ये ही जी सगळे वेद श्रुती ग्रंथ आहेत ते श्रुती समुदाय म्हणजे वेद, हे वेद त्याला काय म्हणतात, त्याला सुकृत म्हणतात. ते सुकृत ऐसे म्हणे श्रौतसम. वेदांमध्ये, श्रुतींमध्ये, उपनिषदांमध्ये याला सुकृत म्हणतात. कशाला? सत्वगुणापासून उत्पन्न झालेल्या गोष्टीला. म्हणजे सत्वगुणी माणूस जे करतो ते पुण्य असतं, ते सुकृत असतं. तर आपल्याला सहज कळलं की चांगलं कर्म करणारे, पुण्यकारक कर्म करणारे, आता त्या सत्वगुणी कर्माबद्दल आपण यापूर्वी पण पाहिलेलं आहे की आपला विचार न करता इतरांचा विचार त्याच्यामध्ये केलेला असतो, त्यामुळे ते सुकृत आहे. आणि ते सुकृत म्हणजे पुण्य असं वेदश्रुतींनी पण सांगितलेलं आहे. म्हणून तया निर्मला सुखज्ञानी सरळा अपूर्व ये फळा सात्विकते. आणि मग असं असल्यामुळे ते सुकृत आहे, असं असल्यामुळे सत्वगुणाला सहज येणारं हे जे अपूर्व असं सुख, म्हणजे अपूर्व असं जे सुकृत ज्ञानफळ आहे त्याला सात्विक फळ, अपूर्व ये फळ सात्विकते, त्याला सात्विक फळ असं म्हणतात. म्हणजे सत्वगुणाला येणारं फळ आहे ते, त्याला त्यांनी म्हटलं अपूर्व आहे फळ, हे असं सहज उपलब्ध होणारं नाही आहे. तर असं अपूर्व सुख त्याला मिळतं, हे ज्ञानफळ आहे. आणि असं सात्विक फळ, ज्ञानफळ, सत्वगुणाला येणारं निर्मळ फळ हे आहे सुकृत, हे अत्यंत चांगलं फळ. थोडक्यात काय तर सत्वगुणी माणसाचं कर्म हे पुण्य करणारं असतं आणि ते सुकृत, आणि हे पुन्हा वेदशास्त्रांनी मान्यता दिलेलं असं आहे. मग राजसा क्रिया जिया क्रिया तया इंद्रावणी फळलिया जे सुखे चितारुनिया फळती दुःखे. पहिल्या दोन ह्याच्यामध्ये सुकृत सात्विक माणसाच्या फळासंबंधी सांगितलं. 262मध्ये ते म्हणतात राजसा क्रिया जिया क्रिया. राजस माणूस जे काही करतो, कर्म करतो, दिसायला सुंदर असतं, हां, म्हणजे त्याचं कर्म बघायला गेलं तर ते चांगलं असेलही, पण इंद्रावणी फळलिया, जसं इंद्रावणीचं फळ आहे, दिसायला मोहक असतं, छान असतं, पण कडू असतं, तसं म्हणे या रजोगुणाचं असतं. दिसायला कर्म त्याचं चांगलं असतं, पण त्या कर्माच्या मागची त्याची जी अहमची भूमिका असते, मी केलं ही भूमिका असते, त्यामुळे त्या कर्माचं फळ, कर्म जरी मोहक असलं तरी फळ मात्र कडू असतं. म्हणजे देऊळ बांधायचं, घाट बांधायचे, काहीतरी लोकांना उपयोगी पडणाऱ्या पाणपोळ्या काढायच्या, अशा सगळ्या गोष्टी करायच्या, आणि मग खाली आपलं नावही असलं पाहिजे असा आग्रह धरायचा. असं जर असेल तर त्याला असं म्हणायचं की हे राजस कर्म आहे, की दुसऱ्याच्या भल्यासाठी करतो आहे, पण ते मी केलं आहे असा भाव त्याच्यामध्ये आहे. म्हणून माऊली आपल्याला सांगतात की दिसायला मोहक आहे, आपल्याला काही इंद्रावणीचं फळ माहिती नाही आहे, पण नाव त्याचं आता या इंद्रावणी फळलिया, बाहेरून दिसायला छान दिसतं. आता सध्या आंब्याचे दिवस आहेत, आपल्याला इंद्रावणी कशाला पाहिजे, की आपण सुद्धा बाहेरून छान बघून घेतलेला आंबा आणि कापल्या आतमध्ये काळी चक्र दिसतात, त्यामुळे वरून दिसणारं मोहक आणि आतून दिसणारं हे असं, ह्याचा अनुभव आपण घेतो. तर तसं ह्या रजोगुणी माणसाचं कर्म आहे. त्याचं कर्म दिसायला तर चांगलं दिसतं, पण त्याचं फळ. आणखीन एक उदाहरण पुढे, का निंबोळीचे पिक वलिगोड आत विख तैसे ते राजस देख क्रियाफळ. त्या राजसकर्माचं फळ कसं आहे तर कडुलिंबाच्या फळासारखं आहे, दिसायला छान आहे, पण आत विषासारखं कडू आहे. असं या रजोगुणी माणसाचं कर्म आहे. आणि मग 5व्या ह्याच्यामध्ये तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिखे विषांकुर विखे जियापरी. तमोगुणी माणसाचं जे कर्म आहे त्याला अज्ञान हेच फळ आहे. म्हणजे जो काही कंद आहे, विषाचाच कंद आहे, तर त्याला विषारीच फळ येणार. इथे निदान दिसायला चांगला आहे आणि आत विष आहे. इथे तसं नाही, इथे विषाचाच कंद, विषांकुर विखे जी आपण जे काही पेरलाय तेच येणार ना. त्या विषाचाच कंद पेरलेला आहे, त्याला विषारीच फळ येणार. आता या 5 या ओव्या आपण पाहिल्या, सत्वगुणाच्या 2, रजोगुणाच्या 2 आणि तमोगुणाची 1. तर सत्वगुण वाढला की काय होतं, कोणती गती मिळते, किंवा रजोगुण वाढला की काय होतं, कोणती अवस्था प्राप्त होते, तमोगुण वाढला की काय होतं. आणि आता हे सगळं जे गुणांचं वर्णन आहे, ह्या गुणांचा सगळा कर्माशी संबंध आहे. सत्वरजतमाचा त्याच्या कर्माशी संबंध आहे.
कर्मणः सुकृतस्य सात्विकम निर्मलम फल आहो. 16वा श्लोक आहे, त्याच्यातली पहिली ओळी ही आहे. म्हणजे काय आहे तर सात्विक असं जे की कर्म आहे, चांगलं कर्म आहे, सत्वगुणी माणसाचं कर्म आहे. आणि असं सत्वगुणी माणसाच्या कर्माचं फळ सात्विक असतं, शुद्ध असतं. कर्मणः सुकृतस्य आहो सात्विकम निर्मलम फलम. अगदी बरोबर आहे. माणसाच्या हातून जे काही चांगलं घडतं त्याचं फळ त्याला चांगलं मिळतं, निर्मळ फळ त्याला मिळतं, पवित्र असतं, विकाररहित असतं. त्या फळाबद्दल चिंता करण्याचं काही कारण नसतं. मनुष्याच्या मनामध्ये सतत काहीतरी चांगलं करण्याची इच्छा असते. असं काही नाही आहे की म्हणजे दिलेलीच आहे भगवंताई त्याला बुद्धी. त्यामुळे मनुष्याला चांगलं करण्याची बुद्धी आहे. चांगलं करावं असं वाटतंही, त्याच्याजवळ ते कर्तृत्व पण आहे. मनुष्य तर प्राण्यांना नाही आहे. मनुष्य तर प्राण्यांना कळत नाही आहे चांगलं वाईट. मग अशी आपण काही उदाहरणं पाहिली आहेत. म्हणजे कुठलीही गाय जरी असली तरी गाय काही आपल्या मालकाला दूध मिळावं म्हणून ती देत नाही, ती आपल्या वासराला दूध मिळावं म्हणून हे करते. आता त्याच्यामध्ये त्या प्राण्याला स्वार्थ नाही आहे. वासराला दूध मिळतं आहे आणि माणसाजवळ तो स्वार्थ आहे. आणि हा माणसामध्ये आणि प्राण्यांमध्ये, जनावरांमध्ये फरक आहे. अगदी छान मगाशी म्हटलं जसं हिरवंगार गवत पाहिलं आणि 2 बैल जर त्या गवताजवळ गेले आणि त्यातला एक बैल चांगला धष्टपुष्ट आहे आणि एक बैल मरतुकडा आहे बिचारा, तर तो धष्टपुष्ट बैल त्या मरतुकड्या ह्याला जरा जास्त गरज आहे, त्याला खायला मिळावं म्हणून असं नाही म्हणणार की तू खा मग उरलेलं मी खाईन. तो त्याला तरी ढकलून, आधीच मरतुकडा आहे त्यामुळे त्याला तेवढं ढकलणं पुरेल आणि आपल्याला काय त्याची भूक शमेपर्यंत तो खाईल. आता माणसात आणि जनावर फरक कसा आहे? माणूस तसं नाही करणार. माणसाला हे ज्ञान आहे की माझ्यापेक्षा याला गरज आहे अन्नाची, तर तो म्हणेलही की तू असं कर, तू आधी खा, मला उरलेलं दे, पहिले आप, असं तो म्हणेलही. कारण माणसाजवळ ती बुद्धी आहे, चांगलं करावं अशी पण त्याची बुद्धी आहे. त्यामुळे माणूस त्या गरजू माणसाला आधी देईल, प्रामाणिकपणानं तो असं करेल. आता थोडं असं आहे की प्रामाणिकपणानं करेल किंवा लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून करेल, ते आपण सोडून देऊया. पण तो म्हणेल की तुम्ही आधी खा असं म्हणेल. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचं खाऊन झालं की तो बैल निमूटपणे निघून जाईल. मग तो काही याला म्हणणार नाही आहे की आता झालं माझं, आता खा बाबा तू उरलेलं, असं काही तो म्हणणार नाही आहे. त्याच्या दृष्टीने त्याचा विषयच नाही आहे तो. किंवा तो उरलेलं बांधून पण घेऊन जाणार नाही आहे. दोन्ही गोष्ट आहे. मनुष्य काय करेल, दुसऱ्याला घ्या म्हणेल खरं आणि उरलेलं सारं बांधून घेऊन जाईल आणि पसारच होईल. हे जे पसार होणं आहे ना, ते मनुष्यातलं पशुत्व आहे. नाहीतर तू खा, पहिले आप हे माणसाचं मनुष्यपण आहे. आणि आता जे उरलेलं आहे ते सगळं माझंच म्हणून सगळं गुंडाळून घेऊन जाणं, हे जे आहे ते पशुपण आहे. आता पहिलं जे पहिले आप आहे ना, हे मनुष्यपण जे ते आपल्याला उन्नतीकडे नेणार आहे की दुसऱ्याचा विचार केला आहे, ही चांगली गोष्ट आहे. परोपकाराची जाणीव त्याला आहे. आणि सुकृत, आपण ज्या 16व्या श्लोकातल्या सुकृताचा विचार करतोय, ते पहिलं तो गरजू आहे तर त्याला आधी द्यावं, हे सुकृत आहे, हे चांगलं आहे. आणि असं चांगलं करण्याची शक्ती माणसाच्या ठिकाणी आहे. वाईट करण्याचं म्हणजे खरी माणसाजवळ दोन्ही शक्ती आहे, पण खऱ्या अर्थानं जी काही दैवी गुणसंपदा आपल्याजवळ आहे तर माणूस असा दुसऱ्याचा विचार करण्याची त्याची वृत्ती असते. त्यामुळे सुकृत तो करू शकतो. आता वाईट पण तो करतो, स्वार्थाच्या रूपानं वाईट कर्म करतो, मतलबासाठी स्वार्थासाठी ह्या वाईट गोष्टी करतो. बरं असं आहे ना, एकदा का ते वाईट करायला सुरुवात केली तर जेवढा माणूस कर्तृत्वावर आहे तितका तो वाईट वागू शकतो. म्हणजे आता आपण सगळ्या या विज्ञानाच्या ह्याच्यामध्ये पाहतो ना की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या ज्या काही आपले अकाउंट खाली होतात वगैरे अशा बातम्या आपण पाहतो. ही हुशारच मंडळींची कामं आहेत ना, ही काही सामान्य मंडळींची नाही आहेत. तर ही हुशार म्हणजे स्वार्थाकरता, मतलबाकरता चुकीच्या मार्गानं जाण्याचं सुद्धा माणूसच करू शकतो. सुकृत केव्हा असेल? पहिले आप, हे सुकृत आहे. पण नंतरची जी गोष्ट आहे ती मात्र किती चांगला असणारा माणूस जसा कितीही वाईट पण तो वागू शकतो.
जितका चांगला वागू शकतो त्याच्यापेक्षा अधिक तो वाईट वागू शकतो. बरं, जितका अधिक वाईट, जितका जास्ती हुशार ना तितका तो अधिक वाईट वागू शकतो, असं पण आता म्हणायची वेळ आलेली आहे. म्हणजे इकडे तर विद्वान आहे, पण मग ती गेली कुठे विद्वत्ता असं वाटेल. कारण विद्वत्ता असून सुद्धा तो वाईट वागतो. बुद्धीच्या जोरावर, विद्वत्तेच्या जोरावर तो कुठल्याही प्रकारचं खोटं फसवणारं काम करू शकतो आणि तो सहजपणानं ह्या गोष्टी करतो असं आपल्याला दिसेल. मग त्याची विद्वत्ता खरी मानायची का काय, तो भाग वेगळा. पण काही म्हणजे विद्वत्ता असू नये, काहीही सांगावं आणि जे काही त्याला त्या विद्वत्तेच्या जोरावर कितीही चुकीची गोष्ट करावी, हे माणूसच करू शकतो. मग त्यासाठी आपल्याला एक उदाहरण दिलं आहे मागे, म्हणजे फार मागे नाही, आपलं जे क्षेपणास्त्र तयार झालं, ब्राह्मोस म्हणून क्षेपणास्त्र आपण तयार केलं, त्याची माहिती पाकिस्तानमध्ये दिली गेली होती. आणि ती माहिती पाकिस्तानात देण्याचं काम ज्यांनी केलं त्याचं नाव होतं निशांत अगरवाल. नंतर मग त्याला अटक केलं वगैरे, ठीक आहे, पण तो त्या ब्राह्मोस एरोस्पेसमध्ये काम करत होता. त्याला हे सगळे बारकावे माहीत होते. आपल्या देशातल्या इतक्या महत्त्वाच्या गोष्टी अशा शत्रू राष्ट्राला सांगणं 2017-18 सालची गोष्ट आहे, फार जुनी नाही आहे. शास्त्रज्ञ म्हणून त्याला पुरस्कार मिळालेला होता. विद्वान होता ना. ह्या विद्वान असणाऱ्या माणसांनी अशा प्रकारचं कुकर्म करावं म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेचा दुरुपयोग केला ना. हा बुद्धिमत्तेचा दुरुपयोग करणं म्हणजे तमोगुण आहे. आपण पाहिलं, पहिले आपमध्ये सुकृत आहे आणि अशा बुद्धिमत्तेचा दुरुपयोग करणं हे मात्र फार मोठं पाप आहे. आता मी माझं म्हटलं तसं की ह्या 14, 15, 16 या 3 श्लोकांसाठी माऊलींनी फक्त 5च ओव्या आपल्याला सांगितल्या. आणि 16व्या श्लोकाबद्दल तर वरदानंद भारती किंवा चिन्मयानंद, जेवढी गीतेची पुस्तकं आपण पाहू ना, त्या सगळ्यामध्ये आपल्याला दिसेल की त्यांनी ह्या विषयाला फार महत्त्व दिलेलं आहे. मग असं जर आहे तर नेमकं काय आहे, तर हे सुकृत जे आहे त्या सुकृताबद्दलचा विचार आपण केला पाहिजे. श्रेष्ठ कर्म आहे, पुण्यकर्म आहे, चांगलं कर्म आहे आणि त्याचं फळ नक्कीच निर्मळ सात्विक मिळणार आहे. बाकी तर आपल्याला त्याच श्लोकामध्ये दुसऱ्या ओळीमध्ये रजसस्तु फलम दुःखम आणि अज्ञानम तमसा फलम पण सांगून झालं आहे. ते अर्ध्या ओळीतच निपटलं आहे. रजोगुणाचं फळ दुःख आहे, तमोगुणाचं फळ अज्ञान आहे. मग आता हे सुकृताचं वर्णन मात्र आपल्याला जे काही सामर्थ्य आहे, नरदय आहे, माणसाचा जन्म आहे, ते सामर्थ्य आपल्याला चांगल्यासाठी दिलेलं आहे. सुकृत चांगलं काम करण्यासाठी दिलेलं आहे आणि जे असं दिलेलं सामर्थ्य आहे ते चांगल्यासाठीच वापरलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळेल. आपलं सामर्थ्य आत्ता दिलेल्या उदाहरणासारखं जर आपली बुद्धिमत्ता चुकीच्या ठाई वापरली तर त्याला काय म्हणायचं. त्याचं जे शास्त्र आहे ते याची देही याची डोळा भोगावं लागलंच. हे तमोगुण आहे. आपल्या विद्वत्तेचा गैरवापर करणं हा तमोगुण आहे आणि आपल्या सामर्थ्याचा चांगल्यासाठी वापर करणं हे सुकृत आहे. आता चांगलं काय वाईट काय हे तर कळतं आपल्याला. ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता वाचलं चांगलं, पूजा करणं, तीर्थयात्रेला जाणं, दानधर्म करणं हे चांगलं, स्तोत्रपठण करणं, दिनक्रम चांगला ठेवणं हे चांगलं, नाम घेणं चांगलं. चांगल्याच्या आपल्याला यादी करता येईल. त्याखेरीज लोकांना मदत करणं, जे बिचारे स्वतः काही करू शकत नाही आहेत ते करणं, विद्यादान करणं. आपली आता कालच मैत्रिणीचा सारखा पडाय करत होतो की अंध मुलांना वाचून दाखवण्याची मदत करणं. जे जे शक्य आहे ते दुसऱ्यासाठी काहीतरी करणं, या सगळ्याला आपण काय म्हणतो, त्याला चांगलं कर्म म्हणतो. आणि ते करताना महत्त्वाचं काय तर आपली भावना सात्विक ठेवणं. हे सगळं करताना आपली भावना अशी आहे, मी काहीतरी करतो आहे ही भावना असता कामा नये, माझ्यामुळे झालं आहे अशी भावना असता कामा नये. तर मग ते सात्विक कर्मामध्ये मोडतं. त्यामागे आपल्याला मानसन्मान मिळावा अशीही त्याच्यामागे भावना नसते. हे सगळं थोडं तपासून घ्यायचं की आपण जे करतो आहे त्याच्यामागे ही भावना आहे का. फार मोठा सन्मान आपल्याला मिळतो आहे, 4 लोक आपलं नाव घेत आहेत, अशा भावनेने ते करायचं नाही आहे. तर मग ते कर्म जे आहे ते सुकृत या सदरामध्ये मोडतो. करतात ना लोक, समाजकार्य करतात. खरं म्हणजे सेवा हा त्या समाजकार्यामध्ये भाव असला पाहिजे. तो आपण तपासून बघायचा की आपण करत असलेल्या समाजकार्यामध्ये सेवा हा भाव आहे का.
राजकारणी लोक आता निवडणुका आलेल्या आहेत, त्या निवडणुकींवरती डोळा ठेवूनच आपलं सगळं काम करतात. ते काय समाजकार्य करायचं ते आता निवडणुकीवर डोळा ठेवून आपल्या आयुष्याचं कल्याण करताना एकदा शिक्का लागला नगरसेवक, आमदार, खासदार किंवा आपल्याला आयुष्यावर बघायला नको अशासाठी जर त्या क्षेत्रामध्ये आपण पाऊल टाकलं असेल तर मग ते काही सत्वगुणी नाही ठरू शकत, ते काही सुकृत असं होऊ शकत नाही. खऱ्या अर्थानं देशाची सेवा, खऱ्या अर्थानं समाजाची सेवा असं काही असतं का? तिथे जर स्वार्थ असेल, तिथे जर अहंकार असेल तर तिथे काही हा सुकृत नाही आहे, तो तमोगुणच आहे. म्हणजे सुकृतला परपिढेचा स्पर्श असता कामा नये. सुकृत जे आहे ते की दुसऱ्याला त्रास देण्यासाठी जर असेल तर नाहीच, आपल्या स्वतःच्यासाठी मानसन्मानासाठी असेल तर नाहीच. या सुकृताचं फळ म्हणून त्यांनी निर्मळ दिलं आहे बरं का. निर्मळ मलरहित असं सुकृताचं म्हणजे चांगल्या कर्माचं फळ असलं पाहिजे. हे ज्याला जमतं तो माणूस पण कसा असतो माहिती आहे? आनंदी, प्रसन्न असतो, अत्यंत समाधानी असतो. त्याला काही नकोच असतं ना, त्यामुळे तो समाधानी असणं स्वाभाविकच आहे. असं होतं. अशा माणसाचं नुसता तो आनंदी समाधानी नाही, त्याचं आरोग्य पण चांगलं असतं. कारण एक मोठी गंमत आहे. माऊली काय, समर्थ काय, रामदास काय यांच्या स्वतःच्या नावाच्या संस्था आहेत का? काही केल्या होत्या त्यांनी स्वतःच्या नावाच्या संस्था स्थापन. कुठे आपल्या ग्रंथांचं प्रकाशन त्यांनी केलं नाही, काही केलं नाही. आपल्या नावाच्या कुठे शाळा काढल्या आहेत, महाविद्यालय काढले आहेत, बांधले गेले, असं काही केलं नाही. आज त्यांच्या नावाच्या शाळा आहेत, आज त्यांच्या नावाची हॉस्पिटल आहे, आज त्यांच्या नावाची कॉलेज आहेत. पण त्यांनी काही केलं नव्हतं. त्यामुळे त्यांचं जे कर्म आहे ते सुकृत निर्मळ फळ आहे. त्यांच्यासाठी तरी काहीच केलं. आता त्यांच्या नावाने काय कामं निघाले ती आपण त्यांना त्यांचं नाव दिलेलं आहे, पण त्यांनी हे काही केलं नाही. त्यामुळे त्यांचं जे कर्म आहे ते सुकृत आहे. आता आपल्या शहरातून त्यांचे पुतळे असतात. बऱ्याचदा असं होतं काही लोकांचे जे पुतळे आहेत ना, त्या पुतळ्यांच्या खाली आता नाव लिहिण्याची वेळ आली, कारण लोकांना ते ओळखता पण येत नाही. खाली नाव वाचावं लागतं, काही त्या व्यक्तीबद्दल माहिती नसते. आता असं असेल तर त्या पुतळ्यांचा उपयोग काय? म्हणजे ते पुतळे कुठल्या कारणाने लिहून ठेवले, त्यांचं कार्य तेवढ्यापुरतंच. हे सुख, समाधान, आनंद, प्रसन्नता देणारं सुकृत नाही. त्यांचं कार्य असं असलं पाहिजे की लोकांना त्या कार्यामुळे ते माहिती झाले पाहिजेत, असं ते कार्य असलं पाहिजे. मग त्याला निर्मळ फळ म्हटलं आहे. एकही वस्तू असं कुठली वस्तू आपल्याला निर्मळ फळ देणार नाही आहे. म्हणजे आपण समजा काही पक्वान्न आपलं आवडतं केलं आणि त्या पक्वान्नाचे आपण म्हटलं की ठीक आहे, वस्तूबद्दलचं प्रेम हे करायला हरकत नाही, पण आपल्या लक्षात घ्या म्हणजे की ती वस्तू मिळाल्यामुळे मिळणारं फळ आहे ते ह्या सदरात येत नाही. सुकृत निर्मळ फळ कशात मिळतं? चांगलं कर्म केलं. चांगलं कर्म कुठलं? तर दुसऱ्यासाठी केलेलं. भागवतामध्ये सुदामाचं आख्यान आपण वाचलं होतं. त्या सुदादेवानी आपल्या मुलांना ते म्हणत होते की दारिद्र्य आहे, खायला मिळेल न मिळेल, तर सुदामा सांगतो नसे सार अन्नात काही, जपारे जपातो राम शेषशाही. सुदामाच्या तोंडी भागवतामध्ये हे आहे की तो म्हणतो की ते मिळेल की नाही माहिती नाही, तुम्ही हे करा, काय नाव घ्या, ते नाव बांधणार नाही. कितीही घ्या, असं कोणतंही सुख किंवा कितीही घेतलं तरी ते बाधत नाही, तर फक्त नामच आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला प्रमाणात असाव्या लागतात. प्रमाण चुकलं की त्या सुखाचा सुद्धा आपल्याला त्रास होतो. सात्विक सुखाचं तसं नाही आहे. वस्तूंमधल्या, व्यक्तींमधल्या गोष्टींचं तसं आहे, पण सात्विक सुखाचं तसं नाही आहे. ते कितीही घ्या, ते काही आपल्याला बाधित होत नाही. या अर्थाने आपण लक्षात घ्यायचं आहे. खरं तर मी मगाशी म्हटलं तसं की या श्लोकावरती खूपच लोकांनी निरनिराळ्या पद्धतीनं विवेचन केलं आहे. म्हणजे जणू काही सुकृत करण्यासाठीचा प्रचार संत मंडळींनी करण्यासाठी ह्या ओव्या. पण माऊलींनी मात्र 5 ओव्यांमध्ये, आज ते 5 ओव्या आपण वाचूया परत एकदा काकांच्या, म्हणजे आपल्याला आणखीन कळेल. आणि 16 श्लोकाचं थोडं चिंतन करूया, म्हणजे पुढल्या शुक्रवारपर्यंत सुकृत म्हणजे नेमकं काय आहे त्याचा आपला अभ्यास होईल. आणि मग याच मुळी विषयच आपला त्रिगुणांचा आहे, त्यामुळे ह्या त्रिगुणांचा आता अखेरच्या टप्प्यावर आपण आलो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 17व्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंत आपल्याला म्हणजे ही
नेहमी जसं दासबोधामध्ये आपण म्हणतो ना की समर्थ एखादा महत्त्वाचा मुद्दा असला की आपल्याला पुन्हा पुन्हा तो सांगतात, तसं हा अध्याय वाचताना आपल्याला होईल की आता इतकं ह्या सत्वरजतमाबद्दल सांगितलं आहे, तरी पण 17व्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होतो. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभैवच, रजगुणापासून लोभ निर्माण होतो आणि प्रमाद मोह तमसो, तमोगुणापासून प्रमाद म्हणजे मोह उत्पन्न होतो आणि अज्ञानी होते. हे पुन्हा 17वा श्लोक तोच आहे. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभैवच प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेष. आपल्यावर ते बिंबवणं असा हा विचार चालला आहे. खरं तर अर्जुनावर सुद्धा भगवंत सांगतोय ना. त्यामुळे तुझं सात्विक गुण कर्म कोणतं आहे हे भगवंत अर्जुनाला पटवून देत आहे की तुझं युद्ध करणं हेच सात्विक कर्म आहे, तेच तुझं सुकृत आहे. हे पटवून देण्यासाठी या त्रिगुणांचा अभ्यास करताना याच्यावरती भगवंत फार भर देतोय. आपण पुढला श्लोक पुढल्या शुक्रवारी बघूया. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.